नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002, तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाजी खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोधाची शिकवण या सिरीज मध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आपल्या श्रावकांसाठी आपण जरा आजचे विषय सांगूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठीतून दासबोध सहज सरळ सोपी जीवन पद्धत हे आपण डॉक्टर शुभदाजी खटावकर यांच्या वाणीतून ऐकतो आहोत. आजचा आहे या दासबोधाच्या शिकवणीतला शेवटचा एपिसोड. भाग 40वा, दशक 20वा, पूर्ण दशक आणि पूर्ण नामदशक असं या दशकाचं शीर्षक आहे. त्यापैकी समास 6 ते 10 आज आपण घेणार आहोत. ते विषय आहेत आत्मा गुण निरूपण, आत्मनिरूपण, देह क्षेत्र निरूपण, सूक्ष्म निरूपण, विमल ब्रह्म निरूपण. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा एपिसोड संपल्यानंतर पुढील 3 ते 4 मिनिटासाठी आपण हा व्हिडिओ ऐकणं आम्हाला गरजेचं आणि योग्य वाटत आहे. डॉक्टर शुभदाजी, आपल्याला विनंती आहे की आपण आजचे कथन सुरू करावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.
सर्व दर्शकांना, श्रोत्यांना, अभ्यासकांना दासबोधावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांना माझा अत्यंत विनम्रतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार. आज आपण 20व्या दशकाच्या 6व्या समासाकडे जातो आहोत आणि याच शीर्षक समर्थाने दिलेलं आहे आत्मा गुण निरूपण. ते म्हणतात, जरी या विश्वामध्ये दृश्य अवाढव्य प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसले असले तरी ते सारे केवळ जाणीवयुक्त आहे. मग त्याचे 2 भाग करून ते आपल्याला सांगतात की पहिला भाग आहे जाणीवरहित, म्हणजे ज्याला आपण जड पदार्थ म्हणतो, आणि दुसरा आहे जाणीवे सहित, म्हणजे जे सगळे पशु पक्षी प्राणी वगैरे. मग जीवांच्या ठिकाणी असलेली जाणीव जी आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होते, याचा उल्लेख समर्थांनी कित्येक वेळा केला. आणि त्याचं कारण ते म्हणतात, व्यक्ती तितक्या प्रकृती, व्यक्ती तितके त्यांचे विचार, कल्पना, त्यांची बुद्धी, आणि म्हणून त्यांची रूप, त्यांच्या जाणीवेचे प्रकार आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त झालेले दिसतात. जसे ते म्हणतात, विचार, धैर्य, दृष्टा, ज्ञानधन, सत्ता, चैतन्य, श्रवण, मनन, विवरण, बद्ध, सिद्ध, 9 भक्ती, 4 मुक्ती, 4 अवस्था, 8 देह, अनेक त्रिपटे, असे जाणीवेचे इतके प्रकार आहेत. मूळ पुरुष म्हणजे अंतरात्मा, हे आपल्याला 1000 वेळा त्यांनी सांगितलं. मग तो हजारो प्रकारांनी या दृश्यामध्ये विलसत असतो. त्यालाच आदिशक्ती वा शिवशक्ती अशी ही नामकरणे आहेत. अंतरात्म्यालाही अनेक गुण आहेत. मग ते कोणते? तर ते म्हणतात, ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, विज्ञान, ध्यान, अनुसंधान आणि आत्मनिवेदन. म्हणजे इतकी त्याच्या प्रकटीकरणाची रूपे आपल्याला दिसतात. मग इतके अनुभव प्रत्यय येत आहेत आपल्याला. तर मूळ जाणीवेचाच हा सारा खेळ, व्याप, पसार आहे, हे माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या आत्मारामाची उपासना करावी, त्यानेच निरंजनाचे, निराकाराची प्राप्ती होते. मी त्याला जाणतो ही प्रचितीही मागे टाकायला सांगतात ते. मग कुठली अवस्था आहे? तर ते म्हणतात, त्याच्याशी तद्रूप होणं, तदाकार होणं, त्या परब्रह्माला ओळखायचं असतं. म्हणून तिथे संदेह, अनुमान, कल्पना यांचं कोणतंही स्थान नाही. आणि म्हणून त्या प्रत्येकानं आपल्या मनामध्ये ही धारणा धरावी की मी त्याला जाणतो, मी त्याला जाणतो. ही गर्वाची किंवा आत्मप्रौढीची भाषा मागे टाकून त्याच्याशी तल्लीन होणं, त्याच्यासारखं होणं आणि त्याच्या जीवामध्ये आपला जीव मिसळणं, ही तदाकारतेची, उपासनेची अत्यंत उच्च पातळी आहे. म्हणजे तो मी वेगळा नाही. आधी 2 होते, आयुष्यभर 2 जाणवत गेले, पण जेव्हा प्रचिती आपल्याला आली तेव्हा तो आणि मी वेगळा राहिलो नाही. या जाणीवेनं जगायला शिकणं म्हणजेच परब्रह्म रूप होणं, ही खूप मोठी शिकवण समर्थ इथे आपल्याला देतात. आणि म्हणतात, आता पुढे चला. आता पुढे आपल्याला 7व्या समासामध्ये, ज्याचं शीर्षक आहे आत्माराम निरूपण.
श्री समर्थ हे थोर प्रज्ञावंत आणि न भूतो न भविष्यते असे सत्पुरुष आहेत. कारण मानवी जीवनाच्या या प्रचंड कोलाहलात निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांना सारासार विचाराला आवाहन करून त्यांची समर्पक उत्तरे देण्याचे अफाट सामर्थ्य त्यांच्यात आहे. त्याशिवाय या दासबोधाची निर्मिती होऊच शकली नसते. आणि म्हणून दासबोधामध्ये साधकाला, अभ्यासकाला, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या रसिकाला पावलोपावली नतमस्तक होऊनच पुढचा प्रवास करावा लागतो. मग ही समर्पक उत्तरे ते आपल्याला देतात. ते अत्यंत उघड आणि आत्मविश्वासानं सांगतात की सर्व जीवनाचा अर्थ कळून आत्मदर्शन होण्यासाठी बाहेरच्या परिस्थितीत काही मात्र बदल करण्याची गरज नाही. हे 19व्या आणि कालच्या 20व्याच्या पहिल्या आपण जे कथन केलं त्यात आणि दासबोधामध्ये अनेक वेळा ह्याची प्रचिती आली की जो काही बदल करायचा आहे तो आपल्या अंतःकरणामध्ये आत बदल करायचा आहे. म्हणजे जे परिवर्तन घडवून आणायचं आहे ते केवळ माणसाच्या अंतःकरणामध्ये, पंचकामध्ये हे घडवून आणायचं आहे. त्यालाच साधन म्हटलेलं आहे. मग आणखी यासाठी काय वापरायचं तर ते म्हणतात माणसाचे योग्य विचार. आपण विचार करतो पण ते आपल्या कल्याणाचे असतीलच असं नाही. आणि म्हणून विवेकाचं बोट कुठेही सोडायचं नाही. हे समर्थाने हजारो वेळा आपल्याला दासबोधामध्ये सांगितलं. आणि विवेकाचं बोट धरूनच योग्य विचार आणि योग्य विचारच त्या तऱ्हेचं परिवर्तन घडवून आणू शकतात. त्यांच्यातच ती ताकद आहे. साधकाने पिंडामधील तत्वांचा शोध घ्यावा. ते विश्वात चाललेल्या ज्या काही जाणीवरूप कार्यकलाप आहेत त्यांची ही प्रचिती घ्यावी. म्हणजे नुसतं बघू नये तर अनुभूती घ्यावी. मग या शोधाने आपल्याला काय कळेल की पिंडामध्ये जड, चंचल व निश्चळ अशी 3 रूपे आहेत. पहिलं आहे जड, दुसरं आहे चंचळ आणि तिसरं निश्चळ. देह जड असून जाणीवमय अंतरात्मा चंचल आहे. परंतु शुद्ध परब्रह्म मात्र निश्चळ आहे. त्यामुळे जड एका ठिकाणी पडून राहील, मग चंचळ निघून जाईल आणि ते म्हणतात फक्त एकमात्र अनुभूती उरेल, ते म्हणजे निश्चळाची प्रचिती येणं. मग ज्या विचाराने पिंडाचा शोध घेण्याचं सहाय्य होतं त्याच विचाराने आपल्याला ब्रह्मांडाचाही शोध घ्यायचा आहे. आणि या विश्वरचनेची अद्भुतता अशी आहे की तिचा जोपर्यंत नीट अर्थबोध लागत नाही तोवरती आपल्याला वरवरून एक विचित्र कोडे आहे, गूढ आहे असेच वाटत राहते. परंतु विचार सामर्थ्याने त्याचे वर्णन केल्यानंतर त्याच विश्वाची अवस्था किती सरळ उघडी आहे याचा आपल्याला बोध होतो. आणि म्हणून जो विवेकी आहे, जो विवेकाचं बोट आपल्या या पारमार्थिक प्रवासात कुठेही सोडत नाही, त्याच्या चिंतनामध्ये आरंभापासून शेवटापर्यंत केलेलं जे चिंतन आहे ते कल्याणकारक आहे. मग अशा करण्याने मायाजाल शिल्लक राहत नाही.
म्हणजे कल्पनांचा, विचारांचा, प्रश्नांचा, संदेहाचा जो घोळ आपल्या मनामध्ये सतत चाललेला असतो, त्याचं कुठलंही अस्तित्वच शिल्लक राहत नाही. केवळ एक निश्चळाची प्रचिती येते. त्या प्रचितीने सामर्थ्याचा जो निश्चय आहे, सामर्थ्याचा निश्चय काय आहे की मीच तो आहे, आता आम्ही वेगळे नाही, हा निश्चय मनामध्ये स्थिर होतो. शिवाय आपण विवेकाच्या मार्गाने पुढे जात असल्यामुळे प्रत्यक्षानुभूतीने संपन्न झालेल्या संतांचाही इथे आपल्याला शोध घ्या असं ते म्हणतात. त्यांच्याशी जड, चंचल, निश्चळ याविषयीचे अंतर्भाव, जे मनामध्ये जे जे विचार कल्पना आहेत ते संवाद रूपाने साधून घ्या. ज्यावेळी आत्मज्ञान होते ते समाधान शब्दातून व्यक्त न होणारे आणि व्यक्त करताही न येणारे असेच त्याचे स्वरूप आहे. अर्थात त्याबद्दल बोलल्याने, त्याची चर्चा केल्याने ते नाहीसे होत नाही. मग साधक जो आहे त्याने काय करायचं, तर ते म्हणतात या क्षणी त्यानं सारासार विचार करा. आणि सतत आपल्याला सांगितलेलं आहे, जे असार आहे ते टाकून द्या आणि ज्याच्यामध्ये सार आहे, जे जीवनाला, परमार्थाला, उच्च पातळीच्या जगण्याला जे आवश्यक आहे त्याचाच स्वीकार करा. मग त्यातील कृत्रिम तकला जो असेल त्याचा त्याग करा. शुद्ध शाश्वत असेल तेच ग्रहण करा. अर्थात यालाच परमार्थामध्ये किंवा तत्वज्ञानामध्ये निरक्षीर विवेक बुद्धी म्हटलेलं आहे. आणि प्रत्येक माणसामध्ये अशी निरक्षीर विवेक बुद्धी यावी, हे समर्थांचं उज्ज्वल स्वप्न आहे. ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि म्हणून या समासाचं आपणही अत्यंतिक मनपूर्वक अंतःकरणापासून त्याच्यात खोल खोल शिरून जे आपण अध्ययन करू त्याने आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आपण मनामध्ये अंतर्यामी ग्रहण करून आणि विश्वासानं तो पुढे नेऊन आपण या समासाची शिकवण घेत आहोत. आणि पुढचा समास जो 8वा आहे त्याचं नामकरण आहे देह क्षेत्र निरूपण. ब्रह्मदैवाने आपल्या निर्मिती शक्तीने हा असीम अफाट प्रचंड प्रपंचाचा वृक्ष निर्माण केला. त्याचा खूप विस्तार आणि वाढ झाली. अखेरी त्याला मानव देहाचे अत्युत्तम फळ आले. मग या देहात 5 ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिय आहेत. इंद्रियांच्या प्रभावाने आणि मदतीने त्याला दृश्य विश्वाचे ज्ञान होते. त्यातील भेद म्हणजे फरकही त्याच्या लक्षात येतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देहाच्या मदती वाचून कोणीही विषयांचा कुठलाही भोग घेऊच शकत नाही. आणि म्हणून सारांश काय, तर या विश्वात शरीरासारखी सर्व गुण संपन्नता असलेली वस्तू म्हणा किंवा यंत्र म्हणा, हे अन्य कुठलेही नाही. या जगामध्ये जे जे घडते ती सारी अंतरात्म्याची किमया आहे. सर्व देहांमध्ये तोच विभागलेला आहे. प्रत्येक देहाचे सामर्थ्य भिन्न आहे.
हे पुन्हा पुन्हा ते सांगतात. त्यामुळे प्रत्येक देहात जसे जेवढे सामर्थ्य आहे त्यानुसार अंतरात्मा त्याच्याकडून तेवढेच कार्य करून घेतो. थोर कर्तृत्वाचा किंवा सामर्थ्यवान देह म्हणजे ज्याला आपण अवतार म्हणतो, खरे तर तो मुळात अभेदच आहे, म्हणजे तो ईश्वराचंच रूप आहे. जीव जेव्हा ऊर्ध्वमुख होतो तेव्हा भेद म्हणजे आपल्या मनातल्या शंका कुशंका संदेह हे सगळे मिटून जातात. अखेरी तर त्यांचा सर्वनाश होतो. मग भजनाचं मुख्य लक्षण काय? तर भगवंताला आवाहन करणं आणि त्याच्या रूपामध्ये स्वतःच विसर्जन करणं. म्हणजे भजन आपण फक्त देवाला आळवणी करता म्हणत नाही, त्याला आनंद वाटावा म्हणत नाही, तर हा आनंद दोन्ही रूपामध्ये कसा पुढे न्यायचा आणि परमोच्च गाठायचा म्हणून भजन आपल्याला या नवविधा भक्तीमध्ये सांगितलेलं आहे. यास्तव मानवाने देहाचे श्रेष्ठत्व समजून घ्यावे. म्हणजे देहाकडे उदासीन भावनेनं बघू नये, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण जे जे काही पारमार्थिक आणि प्रापंचिक प्राप्त करायचं आहे त्याचं माध्यम देहच आहे. देहाच्या मदतीशिवाय सामर्थ्याशिवाय इथे काहीही श्वासही चालणार नाही आणि निश्वासही नाही आणि कर्म कर्तृत्व तर नाहीच नाही. आणि म्हणून देहाला आपण छान जपावं, त्याची काळजी घ्यावी. त्यात जो जीव आहे त्याला ऊर्ध्वमुखी करून सर्व भेदांचा नाश करावा. भेद जेव्हा नष्ट होतील तेव्हाच आपलं मन अंतरात्म्याशी विलीन होऊ शकेल. मग यासाठी ते म्हणतात भजनाचा सहाय्य आधार घ्यायचा आहे आणि त्याला आवाहन करायचं आहे. आणि नुसत्या आवाहनापर्यंत थांबायचं नाही, तर त्याला शरणागत जाऊन त्याच्यात आपली समर्पित वृत्ती किंवा देह समर्पण, भावना, कल्पना, विचार, शंका कुशंका सगळं त्याच्यामध्ये मिटवायचं आहे. आणि मी तोच आहे या भावनेनं आयुष्य जगायला शिकायचं आहे. खूप मोठा हा विषय आहे. हा सहज आपल्या लक्षात येणार नाही. याच्यासाठी नितांत अध्ययनाची गरज आहे. यानंतरचा पुढचा जो 9वा समास आहे त्याचं अध्ययन आपल्याला करताना शीर्षकाचं जे काही त्यांनी शीर्षक दिलेलं आहे त्याच सुद्धा किती बारकाईनं ते पुढे पुढे जातात. ते म्हणतात सूक्ष्म निरीक्षण. आता बाहेर काहीही पाहायचं नाही, बाहेर काही मागायचं नाही, मिळवायचं नाही. जे साठवलेलं अंतरात आहे त्याचा सूक्ष्माती सूक्ष्म विचार करा. आणि खरे तर ते म्हणतात पुष्कळांना असे आपल्याला देव भेटावे अनिवार्य इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते, तुमच्याही आहे, माझ्याही आहे. परंतु आपण विवेकाचा आधार न घेता जे आचरण करतो ते आपल्याला त्या गंतव्यापर्यंत कधीही घेऊन जात नाही. मग हाच मार्ग स्वीकारल्याने देवाची आणि आपली कशी गाठ पडावी हेही आपल्याला ज्ञान होत नाही, कळत नाही, समजत नाही. एवढेच नाही तर त्याच्या प्राप्तीसाठी असलेली कोणती योग्य साधना करावी आणि मग ती कशी पूर्णत्वाला न्यावी
हेही आपल्याला कळत नाही. आणि म्हणून वास्तविक पाहता विचारांची जे टिकत नाही त्याला देव असे म्हणता येत नाही. पण लोकांच्या ध्यानी हा विचारच येत नाही आणि याच्यावर ते म्हणतात काहीही उपाय नाही. कारण जो उपाय करायचा आहे तो ज्याने त्याने करायचा आहे. म्हणजे ज्याला भूक लागली, झोप लागली, त्याची अनुभूती ज्यानं त्यानं घ्यायची आहे. आणि म्हणून लोकांच्या तोंडी एक म्हण असते की भोळा भाव सिद्धीला जावं. आपण अनेक बुजुर्गांमध्ये हे शब्द ऐकलेले आहेत. पण समर्थ इथे आपल्याला समजावून सांगतात की हा त्यांचा गैरसमज असतो. खरे तर भोळा भाव हे शब्द ज्ञानाचे नसून अज्ञानाचे प्रतीक आहे. अज्ञानाला ज्ञानाचा भार सोसत नाही. तद्वत ज्ञानी माणूस अज्ञान पसंत करत नाही. व्यवहारामध्ये आपण पार्थिव म्हणजे मातीचा देव आणतो, त्याची प्रतिष्ठापना पूजा सगळं काही करतो आणि अखेरी त्याचे विसर्जन करतो. हे सारं मनाला न पटणार आहे. मग देव आहे कसा, तो कसा शोधावा, हे मार्गदर्शन करणारी अनेक निरूपणे साधने असूनही ब्रह्मज्ञानाचा उपाय नीट समजल्याशिवाय त्याची प्रचिती घेता येणे शक्य नसते. परमार्थाचे खरे वर्म आहे की मायेला ओलांडून परब्रह्मापर्यंत पोहोचणं आणि माया ओलांडण्यासाठी जे मार्ग आहेत त्यातला सर्वोत्तम मार्ग म्हणजे अध्यात्म श्रवण. पूर्वीच्या काळामध्ये दैनंदिन जीवनामध्ये माणसं आपल्या सगळ्या कर्मांची पूर्ती करत असताना अध्यात्म श्रवणाला कुठेही डावलत नव्हते. आणि म्हणून भगवंतांचा आणि त्यांचा संग सुटत नव्हता. श्रवणाशिवाय साधकाला गती नाही. मूळ माया ही संकल्प आहे. आपल्या परावाणी जवळ पुरणार जे अंतःकरण आहे तेच मायेचं स्वरूप आहे. त्यालाच आपण चैतन्य म्हणतो, जे जड देहात चेतना निर्माण करतं. या जगात जे जे मिथ्या आहे अर्थात नाशवंत आहे त्याचा समर्थ आपल्याला स्पष्टपणे सांगतात की त्याचा हव्यास धरू नका. कारण ते कधी न कधी तुमच्या हातातून निसटणार आहे. आज त्याची सुखे प्राप्त आहेत, पण कोणत्याही क्षणी ती संपणारी आहे. यास्तव मनाला प्रथम उलटे करा म्हणजे ऊर्ध्व करा. हळूहळू त्याची उकल करत जा. मग मायेचे जे मागच्या समासामध्ये आपल्याला 14 संकेत सांगितले आहेत त्यांचा शोध घ्यायचा आहे. निर्गुण, निराकार, निर्विकार, निष्कलंक देहात तिचा शोध घेऊन ती आहे किंवा नाही याचा अभ्यास करायचा. मग ती मिळते. मग ती मिळाल्यानंतर तिला ओलांडून आपण मुळात प्रवेश केला की तिथे फक्त समाधान उरतं. तिथे दुसरी कुठलीही आशा आकांक्षा वृत्ती प्रवृत्ती राहत नाही. पिंडाचाही निराश झाल्याने मायवतीच्या तत्वांचाही निराश होतो. अखेर शाश्वत परब्रह्म मात्र उरतं. ते ओळखावं आणि ते घट्ट पकडून ठेवावं. शिवशक्ती हे त्याचंच नाव आणि तत्व आहे.
तेथे गुणसाम्य आहे. गुणसाम्य जाणणाऱ्या साधूंना ते म्हणतात सूक्ष्म दृष्टी असते, आणि म्हणून असे साधू धन्य होत. असे साधुत्व प्रत्येक माणसाला प्राप्त व्हावं ही समर्थांची आंतरिकीच्या आपण दासबोधाच्या अध्ययनात पावलोपवली जाणत आलेलो आहोत, आणि ती सर्वानुभूती प्रकट व्हावी. सर्वांनी सर्व समासांचं सूक्ष्मातिसूक्ष्म अध्ययन करावं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या नरदेहाचं सोनं करून स्वकल्याण आणि परकल्याण साधावं, याची पुन्हा पुन्हा आठवण आपल्याला करून देत समर्थ आता आपल्याला या संपूर्ण कथनाच्या शेवटच्या म्हणजे समारोपाच्या भागाकडे घेऊन जातात, आणि त्याच शीर्षक आहे विमल ब्रह्म निरूपण. विमल म्हणजे जिथे कुठली वृत्ती प्रवृत्ती, कुठलाही कलंक, कुठलाही दुर्गुण नाही. मग या अलौकिक ग्रंथामधला हा शेवटचा म्हणजे समारोपाचा समास. या समासामध्ये समर्थांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचं सार आलं आहे. त्यातले मुख्य मुद्दे आपण फक्त इथे आता विचारात घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे एकटे असलेले एकच ब्रह्म सर्व ठिकाणी सर्व वस्तूंना म्हणजे सर्व स्थलकालाला या विश्वाला व्यापून उरलेले आहे. सर्व कल्पनांच्या पलीकडे पार असलेले ब्रह्म स्थूल नाही, ते सूक्ष्म आहे. दृश्य वा अदृश्य नाही, व्याप्त नाही, व्यापक नाही. ते सर्वस्वी गुणरहित आणि त्याच्यावर कुठलाही विकार न होणार, म्हणून त्याला समर्थ विकाररहित म्हणतात. तिसरी गोष्ट आपल्याला ते सांगतात, असे असले तरी साधू संतांचे ते विश्रांती स्थान आहे. संत शांत का दिसतात, खूप विचारी का दिसतात, इतकं निरूपण विवेचन विचारांचं सामर्थ्य त्यांच्याकडे का असतं, तर संत त्या निराकार ब्रह्मामध्येच विलीन झालेले आणि त्यातच राहतात असं म्हणूया. आणि म्हणून ते संतांचं विश्रांती स्थान आहे. संतांना त्याची अनुभूती घेता येते, कारण त्यांच्या जवळ असलेली जी ज्ञानदृष्टी आहे ती शुद्ध आहे. म्हणजे बाह्य दृश्याने ती कलंकित झालेली, वृत्ती प्रवृत्तीने बरबटलेली नाही. ते फक्त एक अंतर्यामी अंतरात्म्याच्या ध्यासानं इतके व्यापून गेलेले असतात की केवळ त्यामुळे एका ज्ञानदृष्टीशिवाय त्यांच्याजवळ काहीही नसतं. म्हणून त्यांना आपण ब्रह्मज्ञानी म्हणतो. ब्रह्मज्ञानी म्हणजे ग्रंथांचं पोथींचं पारायण करणारं, वाचन करणारे, शेकडो ग्रंथ वाचले असा माणूस नाही, तर त्याच्या श्वासाप्रश्वासामध्ये हृदयाच्या अंतःकरणाच्या शरीराच्या कणाकणामध्ये फक्त शुद्ध ज्ञान फक्त त्या ब्रह्माचं असतं, आणि म्हणून तो ब्रह्मज्ञानी खूप मोठा विचार समर्थ आपल्या पुढे मांडतात. मग ही ज्ञानदृष्टी एकदा प्राप्त होण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगतात, साधू संतांचं श्रवण मनन आणि चिंतन हे विवेकाचं बोट धरून करायचं आहे. विवेकाला कुठेही आपल्यापासून दूर जाऊ द्यायचं नाही.
त्याच्या सावलीतच आयुष्य जगायचं आहे. तेव्हाच ते म्हणतात सततच्या मनन चिंतनाने श्रवणाने ही ज्ञानाची प्रक्रिया आपल्याला प्राप्त होईल आणि अंतःकरणामधले जे अज्ञान अंधार जी आपली शंका कुशंकामय जी सृष्टी आहे ती सगळी नाश होऊन मन फक्त उन्मनी अवस्थेत विचरत राहील आणि म्हणून तेथे ज्ञान नसेल तर विज्ञान म्हणजे ब्रह्माविषयीच विशेष ज्ञान असेल. आपले साधन फळाला येणे म्हणजे अंतर्यामी निश्चळ परब्रह्म बिंबवण म्हणजे आता अंतःकरणात त्याच्याशिवाय दुसरं कुठलंही रूप विचार कल्पना बुद्धी चेतना किंवा प्रवृत्ती नाही. म्हणजे ते म्हणतात आपला प्रपंच सफल झाला. दासबोधामध्ये अनेक ठिकाणी ते म्हणतात प्रपंच करावा नैटका मग परमार्थ करा. तर हा जो प्रपंच आतापर्यंत आपल्याला कसा करावा तो सांगितला आणि त्याची सुफलितता ते म्हणतात की जेव्हा परब्रह्माची जी काही अनुभूती आहे ती स्पष्टपणे त्याच्याशिवाय दुसरं कुठलं नाही हीच जेव्हा अंतःकरणात तुमच्या रुजेल बहरून येईल त्यालाच ते म्हणतात तुमचा प्रपंच सफल झाला. मग ते म्हणतात मायेचा हिशोबही झाला. जन्म मृत्यू शून्याकार झाले आणि मग काय उरलं तर अभंग अभंग समाधान संतुष्टी शांतता विश्रांती. आता कुठलीही तिथे गडबडीची धावपळीची क्रिया उरत नाही. आपली मनस्थिती अत्यंतिक स्थिर होते कारण आयुष्यात आपल्याला जे शेवटचं गंतव्य स्थान प्राप्त करायचं होतं जिथपर्यंत पोहोचायचं होतं तिथे आपण पोहोचतो आणि तिथे फक्त समाधान 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 आहे अन्य काही नाही. अशा तऱ्हेने समर्थांनी ग्रंथांची इतिश्री केली. समर्थ येथे हेतुता हे सांगतात की दासबोधाची वचने ही भगवंताची वचने आहेत. काल सुद्धा ते 19व्या दशकामध्ये आपल्याला म्हणाले की हे जे सगळं प्रवास घडला पारमार्थिक लेखन झालं ग्रंथ निर्माण झाला त्यात माझं काही नाही हे भगवंताचं आहे. म्हणजे त्याने आपल्याला जो उपदेश केला ज्या पद्धतीने जीवन जगायला सांगितलं ते जीवन त्याने आधी पहिल्यांदा जगलेलं आहे आणि म्हणून त्यांनाच हा अधिकार आहे की असं असं करा असे असे जगा हे सांगण्याचा. आत्माराम हा ग्रंथाचा कर्ता करवित आहे. म्हणजे ते पुन्हा स्पष्ट करतात की हा ग्रंथ मजकडून कोणी पूर्ण करून घेतला. मग या ग्रंथाचं पठन करण्याचा ते उद्देश किंवा जे काही फल आहे ते इथे आपल्याला शेवटामध्ये सांगतात की ते म्हणतात या ग्रंथाचं पठन मनन चिंतन अध्ययन जो मनापासून करेल. मी किती वेळा दासबोध वाचला हे सांगण्याकरता हा ग्रंथ वाचायचाच नाही तर मला मनापासून त्याचं किती अध्ययन करता आलं किती मनन चिंतन अंतःकरणात साठवलं आलं असा जो विचार करून हा ग्रंथ वाचेल त्याचं मनन चिंतन करेल ते म्हणतात तो 100%
ब्रह्मज्ञानी बनेल. आणि अशा तऱ्हेने समर्थांनी या प्रचंड लेखनाची त्यांनी जे निरीक्षण केलं त्याची इतिश्री इथे झालेली आहे. आणि म्हणून दासबोधाला आपण मनपूर्वक वंदन करतो आहोत. भगवंताने, श्रीरामाने, श्री समर्थाने आणि दासबोधाने ही सेवा जी करून घेतली त्याबद्दल मी अत्यंत अत्यंत जन्मांतरी कृतज्ञ आहे. शेवटी रघुरायाचं स्मरण करूया, समर्थांचं स्मरण करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामदास महाराज की जय. श्रीराम श्रीराम श्रीराम. नमस्कार सगळ्यांना. डॉक्टर शुभदाजी खटावकर यांच्या हातून ही एक मोठी सेवा झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला कळतं की त्यांचा भाऊकपणा हा त्यांचा देवाशी आणि देवत्वाशी किती जवळीक साधतो त्याचं ते एक उदाहरण आहे. डॉक्टर शुभदाजी खटावकरना या सांगताच्या वेळी काही दोन शब्द बोलायचे. डॉक्टर शुभदाजी, आपण सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्री सर्व श्रोते, दर्शक, वाचक, अभ्यासक या सर्वांना शिरसाष्टांग नमस्कार. खर तर आज श्री दासबोधाची शिकवण याविषयीचे 40 भाग मराठीतून आणि 40 भाग हिंदीतून पूर्ण झाले. यावर माझा विश्वासच बसत नाही. मुळात याविषयीचे लेखन म्हणजे दोन्ही भाषातून माझ्यातून घडले हा खरे तर एक ईश्वरी चमत्कारच असं मी मानते. हे लेखन हिंदीतून मी करावे यासाठी आमचे अत्यंत आदरणीय श्री रवींद्र खानोलकर सर यांनी मला प्रेरित केलं आणि मी त्यांचा शब्द ईश्वरी शब्द मानून लगेचच कार्यप्रवृत्त होऊन अत्यंत त्वरेने ते लिखाण पूर्ण केलं. मग माझं लिखाण पूर्ण झाल्यावर सरांनी कुठलाही विलंब न लावता या कार्याच्या रेकॉर्डिंगला शिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आरंभ केला आणि आज आपण त्याची शुभ सांगताही अनुभवली. खरे तर हे काम खूप कष्टाचे, बुद्धिचातुर्याचे आणि कठीण आहे. सरांच्या तब्येतीची तक्रार असताना उन्हाळ्याचा त्यांना खूप त्रास होत आहे. ह्या सगळ्या बाजू त्यांनी खूप दूर ठेवल्या आणि रेकॉर्डिंग, प्रसारिंग हे जे काही होतं त्यात कुठेही खंड पडू न देता माझा आणि आमचा हा दासबोधाचा प्रवास त्याने अत्यंत शांततेने पार पाडला. यात काही तांत्रिक भौतिक अडचणी आल्या त्यावरही त्यांनी लिहिलेल्या मात केली आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की सगळ्यात म्हणजे त्यांनी मला सांभाळून घेतलं. मला कुठेही ना उमेद होऊ दिलं नाही आणि हे माझं कार्य त्यांच्यामुळे आज तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचत आहे. त्यांच्या ऋणातच राहणं मी मान्य करेन आणि त्यांच्या सहकार्याची मला पुढेही निश्चिती आहे. आपण हे गोड मानून घेतलं, आपण मला आजपर्यंत साथ दिलेत आणि श्री महाराज आणि श्री समर्थ
माझ्या बरोबर होते. हा आनंद मी मनामध्ये ठेवून आपल्या सर्वांविषयीची कृतज्ञता व्यक्त करून येथे अत्यंत समाधानाने समारोपित होत आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोधाच्या 20व्या दशकामध्ये आपण ऐकले की श्री समर्थ रामदास म्हणतात की या दासबोधाची निर्मितीचा करता मी नाही, तो तर साक्षात परमेश्वर आहे. डॉक्टर शुभदाजी खटावकर यांनी माझे जे कौतुक केले ते मी त्यांचा आशीर्वाद म्हणून स्वीकारतो, परंतु वर समर्थांनी म्हटल्याप्रमाणे त्याचा करता पण मी नाही. आम्ही फार भाग्यवान की जीवन मार्गदर्शनासाठी आपल्याकडे शेकडो हजारो वर्षांपासून अनेक ग्रंथ साहित्य उपलब्ध आहे. त्यापैकी साधारण 350 वर्षापूर्वी लिहिलेला सहज सोपी जीवन प्रणाली शिकवणारा एक ग्रंथ म्हणजे श्री दासबोध. म्हणूनच त्याचे स्थान या लाईफ कोच आरके या युट्यूब चॅनलवर आहे. गेली अनेक वर्ष मला डॉक्टर शुभदाजी खटावकर यांचे सान्निध्य प्राप्त झाले आहे. त्यांचा उल्लेख करायचा झाला तर त्या खूप ज्ञानी तर आहेतच, तसेच खूप नम्र, कष्टाळू, कार्याशी समर्पित असून त्या एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. देवकृपेने त्या श्री समर्थ रामदास यांच्या दासबोध या ग्रंथाच्या गाढा अभ्यासकही आहे. आता वाचन संस्कृती नाहीशी होत चालली असतानाही दासबोधाची शिकवण फक्त ग्रंथातच अडकून पडेल आणि ती आपल्या तरुणांपर्यंत पोहोचणार नाही, या भावनेने मी त्यांच्या समोर माझी इच्छा प्रकट केली की दासबोध या ग्रंथाचे काही छोटे छोटे भाग करून त्याची युट्यूब चॅनलवरून सर्वत्र पोहोचण्यासाठी एक शृंखला बनवावी असे माझ्या मनात आहे. हे देवाचे काम करण्यासाठी त्या लगेचच कामाला लागल्या. परंतु त्या मागोमाग मला आणखी एक कल्पना सुचली की शुभदाजींचं हिंदी भाषेवर असलेली घट्ट पकड आणि हा मराठी ग्रंथ अशाच प्रकारे त्यांनी हिंदीतून पण तयार केला तर तो भारतातील सर्व व्यक्तीपर्यंत पोहोचू शकेल. कार्य करणाऱ्याला फक्त सुचवलं तर ते लगेच कार्याला लागतात. त्याप्रमाणे काही दिवसामध्ये डॉक्टर शुभदाजींनी मला कळवलं की मराठीचे 40 आणि हिंदीचे 40 असे 80 भाग लिहून तयार आहेत आणि आम्ही कामाला लागलो. दासबोधात 20 दशक आहेत. प्रत्येक दशकामध्ये 10 समास म्हणजे 10 विषय आहेत. व्हिडिओ ऐकण्याच्या मर्यादेचं राहण्यासाठी आपण 5-5 विषय घेऊन हे 40 भाग केले आहेत. हे सर्व भाग तयार करताना डॉक्टर शुभदाजींचे आणखी अनेक गुण मला भासले. आपल्याला माहिती आहे की हे सर्व भाग इंटरनेटच्या सहाय्याने ऑनलाईन रेकॉर्डिंग केले आहे. डॉक्टर शुभदाजींनी या वयातही इंटरनेटच्या व्यत्ययांची मर्यादा सांभाळून त्यांच्या सुस्पष्ट आवाजात स्वलिखिताचं वाचन करताना लिखाणातील एक पण ओळ न चुकवता कॅमेराशी सतत संपर्क ठेवून, याला आय कॉन्टॅक्ट म्हणतात, त्यांनी मराठीचे 40 भाग आणि हिंदीचे 40 भाग असे 80 भाग आज पुरे केले आहेत. त्यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. डॉक्टर शुभदाजी, सदैव आपल्याला मी शतायू व्हा असे शुभेच्छा देतो. आता माझा विश्वास आहे की येणाऱ्या 21 वर्षांमध्ये तुमच्याकडून अशा प्रकारच्या समाज उपयोगी अनेक सेवा घडतच राहणार आहेत. डॉक्टर शुभदाजी, मी तुमचा खूप खूप आभारी आहे. तसंच सर्व श्रोत्यांचाही खूप खूप आभार आहे. दासबोधाची शिकवण ही प्रत्येक श्रोत्यांना विनंती आहे की घराघरातून प्रत्येक सदस्याप्रमाणे, म्हणजे आपल्या कुटुंबातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत ती पोहोचवावी. दासबोधाची शिकवण या शृंखलेची आज इथे सांगता होत आहे.